नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील तृतीय खंडातील भाग 4 वाचन आपले सुरू आहे. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. तर आजचा विषय आहे तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे, कारण असा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकी विरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धांनी कधीही म्हटले नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धांनी कधीही सांगितलेले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रठ्ठपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने एककिंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुत्तात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे. तेथे ते म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेल्या हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धन संग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात ते असे की पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्यांच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला आहे. बंधू आणि भगिनींनो, आता मी या पुढील प्रकरण वाचत आहे. तृतीय खंडातील भाग 5 वाचन मी करीत आहे. विषय आहे सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.
व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रत्युत्य समुत्पाद वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहेत. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व उरत नाही. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होईल. आणि ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्य काळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाचे अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून असते. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे ते उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे तो त्याला मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन किंवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती. परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे. या अनित्यच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका.
लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधीची अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनाचा भाग या ठिकाणी समाप्त झालेला आहे व आता मी विश्लेषणाकडे वळते. तर आज आपण तृष्णात्याग म्हणजे धम्म व अनित्यतेचा सिद्धांत याविषयी वाचन केले. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये त्यांनी सांगितलेल्या 4 आर्य सत्यांमधील दुसरे सत्य म्हणजेच दुःखाचे मूळ कारण म्हणजे तृष्णा होय. तृष्णा म्हणजे लोभ, आसक्ती, आपल्याजवळ काय आहे याची किंमत न करता त्यापेक्षा अधिकाधिक मिळवण्याची हाव म्हणजे तृष्णा. ही तृष्णा पूर्ण न झाल्यामुळे मनुष्य अकुशल कर्माकडे वळतो. तृष्णेमुळे आपण अधिकाधिक बाह्य वस्तू, अधिक संपत्ती, मालमत्ता मिळवण्याच्या मागे लागत असतो व ही संपत्ती माझीच हवी, पिढ्यानपिढ्या तिचा कधीही नाश होऊ नये या आसक्तीमध्ये मनुष्य धडपडत असतो. यालाच हाव, आसक्ती असे देखील म्हणता येईल. यामुळे मनुष्य भ्रष्टाचार, लाचलुचपत, चोरी, खून, मारामारी, घुसखोरी या मार्गाकडे वळतो. साधारणतः तृष्णेचे 3 प्रकार असतात आणि मनुष्य या 3 प्रकारच्या तृष्णांना सतत बळी पडत असतो. पहिली तृष्णा आहे कामतृष्णा, दुसरी आहे भवतृष्णा आणि तिसरी आहे विभवतृष्णा. कामतृष्णा म्हणजे सुख प्राप्तीसाठी निर्माण झालेली तृष्णा म्हणजेच कामतृष्णा. या तृष्णेमध्ये लोक आपल्या 6 इंद्रियांचे दास बनून सतत शारीरिक सुखाच्या मागे लागलेले असतात, परंतु त्यांच्या वाटेला सुखाऐवजी दुःखच मिळत असते. दुसरी तृष्णा आहे भवतृष्णा. या जगात कायमचे राहण्याची, कधी न मरण्याची, वारंवार जन्म घेत राहण्याची तीव्र इच्छा म्हणजे भवतृष्णा. या तृष्णेत मनुष्याला सतत जिवंत राहावेसे वाटते. आपल्याला कधीही मरण यायला नको, मी सतत अमर राहावे, त्यासाठी मला दुसरा जन्म मिळाला तरी चालेल या कल्पनेत तो सतत असतो. तिसरी तृष्णा आहे विभव तृष्णा. ही तृष्णा तर अतिशय भयंकर आणि दुःखदायक असते. या तृष्णेतील लोकांना जीवन सतत ओझे वाटत असते. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही, सर्व काही नष्ट होते, मग जगून उपयोग काय असे सतत वाटत असते. त्यांना हे संपूर्ण जीवन विषमय वाटते. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून केव्हा मी एकदाचा मुक्त होतो असे सतत त्यांना वाटत असते. त्यामुळे असे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मूर्ख लोकांकडून मुक्ती मिळवण्याचा देखील प्रयत्न करीत असतात. आपल्या मनातील तृष्णा, आसक्ती नष्ट करण्यासाठी तथागत भगवान बुद्ध अनित्यतेचा सिद्धांत सांगतात. अनित्यतेवरील ध्यानाने तृष्णेचा क्षय होतो. आपल्याला ज्या गोष्टींची तृष्णा आहे त्या गोष्टी अनित्य असून नेहमीच सुख देणाऱ्या नाहीत हे समजते, तेव्हा त्याच्या आसक्तीतून आपण मुक्त होतो. एकाच वस्तूवर 2 माणसे प्रेम करू लागली व हे प्रेम निरपेक्ष असेल तर संघर्ष निर्माण होणार नाही. पण हे प्रेम निरपेक्ष नसेल, म्हणजेच प्रत्येक जण ती वस्तू मिळवण्यासाठी तिच्यावर प्रभुत्व संपादण्यासाठी प्रयत्न करू लागले तर त्याचे रूपांतर संघर्षामध्ये होते आणि संघर्षाचे रूपांतर द्वेषामध्ये होते आणि द्वेषाचे रूपांतर अकुशल कर्मामध्ये होते. अनित्य म्हणजे जगामध्ये नित्य कायमस्वरूपी काही नाही. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल, परिवर्तन आहे. मग ती धनसंपत्ती असेल, अधिकार असेल, पद असेल, शरीर असेल, पृथ्वी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे. आकाशातील ग्रह तारे यांच्यामध्ये देखील परिवर्तन आहे.
म्हणजे निसर्गातील जी प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आहे आणि तसेच मनुष्य प्राण्याचे जीवन देखील आहे. आज आपल्या मालकीची असलेली धनसंपत्ती कालांतराने दुसऱ्यांच्या मालकीची होणार आहे. ज्याप्रमाणे धनसंपत्ती, पद, प्रतिष्ठा यामध्ये बदल होतो, तसाच माणसाच्या शरीरामध्ये, मनामध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन घडत आहे. आज सुंदर दिसणारे शरीर, काळेभोर केस आणि शरीराचे सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे. हाच अनित्य सिद्धांत आहे. म्हणून जगामध्ये कायमस्वरूपी नित्य काही नसेल तर धनसंपत्तीच्या मागे लागण्याचे काही कारणच उरत नाही. म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तृष्णा हा केवळ भाषिक शब्द नसून माणसाच्या अंतर्गत असणारी प्रचंड शक्ती, ऊर्जा किंवा बल आहे, जी संपूर्ण जग बदलण्याची क्षमता राखते. तृष्णा म्हणजे आपल्या मनातील इच्छेला, संकल्पाला इंधन पुरवणारी शक्ती. जोपर्यंत माणसाचे जीवनचक्र चालू असते तोपर्यंत पुन्हा पुन्हा ती जन्म घेत असते. म्हणून या तृष्णेला योग्य वळण लावण्याची आवश्यकता असते. या तृष्णेला जर आपण आर्य अष्टांगिक मार्गावर वाटचाल करण्याचे वळण लावले तर आपल्यातील प्रज्ञा जागृत होते व कोणत्या गोष्टीची आपण इच्छा करणे योग्य आहे व कोणत्या गोष्टीची इच्छा करणे अयोग्य आहे याचे शहाणपण आपल्यात येते. आणि जर आपण याद्वारे आपल्यातील संपूर्ण तृष्णा नष्ट करू शकलो व संपूर्ण जग हे मैत्री भावनेतून बघून कार्य केले तर आपणास निर्वाण सुख प्राप्त होते. तर यासाठी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेऊन त्यानुसार वाटचाल करणे आवश्यक आहे. तरच तृष्णेला योग्य वळण लागून आपल्या मनातील तृष्णा नष्ट होऊन तिचं रूपांतर मैत्रीत होते आणि आपलं जीवन सुखमय होते. तर आर्य अष्टांगिक मार्ग समजून सांगण्यासाठी ऑडिओ नंबर 22मध्ये मी संपूर्ण आर्य अष्टांगिक मार्ग तथागत भगवान बुद्धांचा समजून सांगितलेला आहे. तर ज्या श्रावकांना ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांनी जरूर ऐका. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रकरणाचा विश्लेषणाचा भाग देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर देखील करा, जेणेकरून आपल्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होईल. तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.